नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। जत तालुका संख येथील जुना बस स्थानक येथे भुसारी व्यापाऱ्याच्या दुकानासमोर ट्रकच्या टप्प्याला लाईटची वायर लागून लाईटची वायर तुटून लाईट पोल तुटून पडला। दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगलीहून भरलेली पोती खत घेऊन आलेला मंगळवेढा येथील ट्रक नंबर MH12 FC 8416 ही गाडी संख येथे एका खत दुकानात उतरून संख येथील जुना बस स्थानकवरून जात असताना यावेळी एक भुसारी व्यापारी मधोमध अतिक्रमण करून रस्त्यावर तुरी टाकून पोती भरत होता। म्हणून ट्रक ड्रायव्हरने साईडने ट्रक जाईल म्हणून ट्रक घातला। ट्रकचा टप्पा मोठा असल्याने MSCBच्या वरून गेलेल्या विद्युत वायरला ट्रक टप्पा लागल्याने विद्युत वायर तुटली व भुसारी व्यापाऱ्याच्या दुकानासमोरील विद्युत पोलचे 4 तुकडे होऊन पडला। त्या भुसारी व्यापाऱ्याच्या दुकानासमोर तुरी घालायला आलेले शेतकरी 10-12 जण होते व 5-6 जण हमाल तुरी भरत होते। तुरी घालायला थांबलेल्या 2 मोटरसायकल चालकावर अचानक वायर पडली। अचानकपणे घडलेल्या प्रसंगामुळे एकच गोंधळ उडाला व सैरभैर होऊन सर्वजण पळून गेले। थांबलेल्या 2 मोटरसायकल चालकावर वायर पडूनही कोणाची जीवितहानी झाली नाही। दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली। अखेर संख येथील महावितरण कंपनी MSCB यांनी 12,000 घेऊन विद्युत पोल उभा करण्याचे काम सुरू आहे। उशिरापर्यंत वीज पुरवठा ठप्प होता। संख येथे रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे।